कॅबिनेट बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय पीक विमा संदर्भात या ठिकाणी घेण्यात आला आहे। पीक विम्याचा पहिला टप्पा वाटून 1 महिना पूर्ण झाला आहे। पीक विम्याचा दुसरा टप्पा कधी वाटप होईल याची शेतकरी आतुरतेने वाट बघत होते। आजच पीक विमा संदर्भात एक कॅबिनेट बैठक त्या ठिकाणी आत्ताच पार पडली आहे आणि त्यामध्ये सोमवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरण करणार असल्याचं यामध्ये आता सांगण्यात आलं आहे। गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी पीक विमा कधी येईल याची आतुरतेने वाट बघत होते। अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा त्या ठिकाणी जमा झालेला नव्हता, त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता। यावरती दौऱ्यावर असताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून गाडी अडवली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांकडून महत्त्वाचा प्रश्न आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना विचारण्यात आला। त्यामध्ये हे 2 प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आले, ते म्हणजे पीक विमा नेमकं कधीपासून दुसरा टप्पा वाटप करण्यात येणार आहे आणि कर्जमाफी कधीपासून तुम्ही करणार आहे। काळे झेंडे दाखवून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची गाडी आता अडवण्यात आली होती। त्यांनी महत्त्वाचं आता कृषी मंत्री साहेबांनी एक महत्त्वाचं विधान केले। त्या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी सांगितले की सोमवारी 22 सप्टेंबर रोजी पीक विमा दुपारी 1 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरण करण्यात येईल। ही महत्त्वाची माहिती त्यांनी दिल्या आणि एक लिस्ट सुद्धा त्यांनी वाचून दाखवली। ती म्हणजे या लिस्टमध्ये 14 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय। ज्या शेतकऱ्यांची आता बघा पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची जी यादी आहे तर ती त्या ठिकाणी 14 जिल्ह्यांमध्ये देण्यात आल्या। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा या 14 जिल्ह्यांमध्ये जास्त भरलाय त्या 14 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आल्या। तसेच कर्जमाफी नेमकं कधीपासून करणार हे सुद्धा सरकारकडून आता त्या ठिकाणी जाहीर करण्यात आले। शेतकऱ्यांनी तसा प्रश्न विचारला की नेमकं तुम्ही निवडणुकीच्या आधी कर्जमाफी करणार असा शब्द दिला होता, तर तो कधी करणार असं विचारल्यानंतर याची तारीख सुद्धा आता कर्जमाफीची सांगल्या। त्या ठिकाणी कर्जमाफीची तारीख या ठिकाणी कोणती सांगण्यात आल्या हे तुम्हाला पुढे सांगण्यात येणार आहे। परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे ती म्हणजे पीक विम्याचा दुसरा टप्पा सोमवारी त्या ठिकाणी 22 सप्टेंबर रोजी नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आता तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वितरण करण्यात येणार आहे याबद्दलची महत्त्वाची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काय दिल्या, आत्ताच कॅबिनेट बैठकीमध्ये काय महत्त्वाचा निर्णय झालाय हे तुम्हाला आता या ठिकाणी 2 मिनिटांच्या आतमध्ये समजणार आहे। आता बघा या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय। पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी वाटप करा यासाठी 3700 कोटींचा चेक सुद्धा बँकांना दिल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे शेतकरी मित्रांनो 14 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा खरोखर 100% त्या ठिकाणी सोमवारी दुपारी 1 वाजल्यापासून बँकेच्या खात्यावरती वितरण होण्यास सुरुवात होईल असं यामध्ये सांगण्यात आले। गेल्या 2 महिन्यापासून पीक विम्याची वाट बघून शेतकरी थकले होते। आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल अशा प्रकारच्या बातम्या पसरल्या होत्या। शेतकरी हा त्या ठिकाणी ऐकून वैतागले होते। परंतु शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा आतापर्यंत जमा झालेला नव्हता। सर्वजण फक्त बोलत होते की आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, परंतु ठामपणे आता पीक विमा कधी येईल याचं कोण सांगत नव्हतं। यावरती शेतकऱ्यांनी डायरेक्ट सरकारवर चिडून प्रश्न विचारल्यानंतर सरकारला जाग आल्याचं पाहायला मिळतंय। कॅबिनेट बैठकीमध्ये आता निर्णय या ठिकाणी मंजूर देण्यात आलाय। त्यामुळे जे शेतकरी या 14 जिल्ह्यांमध्ये राहतात त्याच ठिकाणी 2022चं त्यांचं नुकसान झालं होतं, त्याने पीक विमा भरलाय 2023ला आणि 2024ला 3 वर्षांचा पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी भरलाय त्यांच्या बँकेच्या खात्यावरती 22 सप्टेंबर रोजी सोमवारी आता दुपारी 1 वाजल्यापासून या 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येणार अशी मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही 2022ला पीक विमा भरलाय का बघा, 2023ला पीक विमा भरलाय का बघा, 2024ला पीक विमा भरला असेल तर 3 वर्षांचा सर्वात मोठा जास्त पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय। आता कोणकोणत्या पिकांसाठी पीक विमा मंजूर करण्यात आलाय आणि कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा येणार आहे हे तुम्हाला लगेच आता या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे। त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, कारण हा पीक विमा खरोखर त्या ठिकाणी कॅबिनेट बैठकीमध्ये वाटप करा असं सांगण्यात आले। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। कोणकोणत्या पिकांसाठी पीक विमा मंजूर करण्यात आला आणि तुम्हाला कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय बघा। आता 5 पिकांची नावे आता सरकारकडून जाहीर करण्यात आलेत। ती म्हणजे कापूस पिकाला सर्वाधिक पीक विमा या ठिकाणी 2022 ते 2024 या 3 वर्षांमध्ये मंजूर करण्यात आलाय। त्यानंतर 2 नंबरचं पीक आहे सोयाबीन
आता सोयाबीन पिकामध्ये सुद्धा त्या ठिकाणी भरपूर मोठा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर कांदा असेल, बाजरी असेल, हरभरा असेल, अशा प्रकारच्या 20 प्रकारच्या पीक त्या ठिकाणी जे 2023-22 त्या ठिकाणी 24 3 वर्षामध्ये पीक विमा भरला असेल तर सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की तुम्हाला सर्वांना पीक विमा सोमवारी 22 सप्टेंबर रोजी त्या ठिकाणी तुम्हाला दुपारी 1 वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे। त्यामुळे कॅबिनेट बैठकीमध्ये नेमकं याबद्दल कोणता निर्णय झालाय आणि सोमवारी दुपारी 1 वाजता पीक विमा नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून आता 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी समजून घेऊया। बघा शेतकरी मित्रांनो, गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते। काही बातम्या पसरल्या होत्या, काही जण म्हणतात आज पीक विमा येईल, काही जण म्हणतात उद्या पीक विमा येईल, म्हणून शेतकरी वाट बघून थकलेले होते। परंतु ठामपणे कोणी सांगत नव्हतं की पीक विमा नक्की कधी येईल, 100% कोणत्या तारखेला येईल, यावरती कोणच बोलत नव्हतं। अखेर यावरती कॅबिनेट बैठकीमध्ये या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय पार पडलेला आहे। पीक विम्यासंदर्भात या ठिकाणी निर्णय घेतला असल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये 14 जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा समावेश आहे, म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा त्या ठिकाणी सर्वात जास्त शेतकऱ्यांनी भरला असं सांगितलंय आणि म्हणूनच या 14 जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांना 2022 ते 2024 या 3 वर्षांच्या कालखंडामध्ये जो पीक विमा तुम्ही भरलाय तर तो 3 वर्षांचा पीक विमा एकत्रित मंजूर करण्यात आलाय केंद्र सरकारकडून। मागच्याच महिन्यामध्ये पीक विमा या ठिकाणी सर्व पैसे कंपन्यांना दिले होते, परंतु बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचा पहिला टप्पा फक्त 6 जिल्ह्यामध्ये सोडण्यात आला होता, उर्वरित जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्यात आला नव्हता। त्यामुळे टोटल आता इथून पुढे या आठवड्यामध्ये टोटल आता 30 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलाय। आता सोमवार 22 सप्टेंबर रोजी आता सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप करण्यात येतंय। अखेर कॅबिनेट बैठक या ठिकाणी पार पडल्या। शेतकऱ्यांना किती पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे हे सुद्धा बैठकीमध्ये सांगण्यात आले। जवळपास 3700 कोटी रुपयांचा चेक बँकांना या ठिकाणी देऊन टाकल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यात येईल असं सांगण्यात आले। ज्या शेतकऱ्यांच्या बँकेचं खातं महाराष्ट्र बँकेत आहे, ज्यांचे शेतकऱ्यांचे खाते आता सगळ्यात महत्त्वाचं बघा महाराष्ट्र बँकेत आहे, त्यांना सर्वाधिक पीक विमा सगळ्यात लवकर या ठिकाणी सोमवारी 22 सप्टेंबर रोजी जमा करण्यात येणार आहे। ही आधी अधिकृत माहिती या ठिकाणी समोर आल्या, त्यामुळे शेतकरी खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर भारतीय स्टेट बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी खाते उघडले आणि त्यांनी पीक विमा सोमवारी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरण होणार आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ बडोदा, HDFC बँक, ICICI बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक अशा प्रकारच्या सर्व बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा या ठिकाणी पुढे सांगणार आहे या 14 जिल्ह्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे। अखेर पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलाय। आता 14 जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेत। त्याचं कारण म्हणजे या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे। पीक विमा या 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी जास्त भरल्यामुळे या शेतकऱ्यांना पहिला त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये प्राधान्य देण्यात आल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळू लागलं आहे। आता कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा सोमवारी 22 सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आलाय। कॅबिनेट बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काय घेण्यात आलाय हे सुद्धा तुम्हाला आता सांगणार आहे। लक्ष देऊन बघा, 14 जिल्ह्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी सांगण्यास आता सुरुवात करत आहे। आता बघा या ठिकाणी पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे लातूर जिल्हा। पाण्या वाचून तडपडणारा जिल्हा याला म्हणलं तर हरकत नाही, परंतु या जिल्ह्याला 2025 मध्ये महापूर आणून सोडला आहे। त्या जिल्ह्याचे नाव आहे लातूर। या लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा विचार केला तर 2,77,000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले होते। त्यांच्या सर्वांच्या खात्यावरती सोमवारी 22 सप्टेंबर रोजी राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी दुपारी 1 वाजल्यापासून त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरण या ठिकाणी आता करण्यात येणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचा दुसरा टप्पा अखेर या ठिकाणी सोडल्याचं मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा 2 नंबरचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे लातूर जिल्ह्याच्या साईडचा जिल्हा आहे, तो म्हणजे बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यात जर विचार केला तर यामध्ये शेतकऱ्यांची संख्या जर पाहायला गेली तर जवळपास 3,10,000 शेतकरी आता पीक विमा भरलेले शेतकऱ्यांच्या यादीमध्ये आहेत। 2022 पासून 2000 त्या ठिकाणी 24 पर्यंत 3 वर्षांचा रखडलेला पीक विमा पहिल्या टप्प्यामध्ये 36 जिल्ह्यापैकी
फक्त 6 जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यात आलं होतं। काही तांत्रिक अडचणीमुळे आता पीक विम्याचा दुसरा टप्पा रखडलेला होता। अखेर सोमवारी दुपारी त्या ठिकाणी 1 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। 3 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय रायगड जिल्हा। आता रायगड जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर पीक विम्याची खूप त्या ठिकाणी वाढ बघून थकला असाल तर तुमच्यासाठी पीक विमा मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा पुढचा जिल्हा कोणता आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे रायगड जिल्हा झाल्यानंतर 4 नंबरचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा। या जिल्ह्यामध्ये जर शेतकऱ्यांची संख्या पाहायला गेली तर 2,95,000 शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा या ठिकाणी सोमवारी जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत। त्यानंतर पीक विमा वाट बघून शेतकरी थकले होते तर त्यानंतरचा 5 नंबरचा जिल्हा आहे तर तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा। आता बघा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भात आणि नाचणी या 2 पिकांचं भयंकर नुकसान झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे 5 नंबरचा जिल्हा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा। 2022, 2023, 2024 या 3 वर्षांच्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्यांचं नुकसान झालेलं होतं त्यांच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत। सोमवारी सोन्याचा दिवस शेतकऱ्यांसाठी उघडणार आहे। आता तुम्हाला टोटल महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जिल्हे किती सांगितलेत तर टोटल तुम्हाला अजून 9 जिल्हे सांगायचे बाकी आहेत। या 9 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा पुढे नक्कीच असणार आहे। त्यामुळे इथून पुढे तुम्ही 2 मिनिटे आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे 6 नंबरचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलाय जालना। या जालना जिल्ह्यांची शेतकऱ्यांची संख्या जर पीक विमा भरलेल्या पाहायला मिळाली तर 2,20,000 शेतकऱ्यांची संख्या आहे। या सर्व शेतकरी पीक विम्याची वाट बघून थकले होते। अखेर पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। त्यानंतर बघा 7 नंबरचा जिल्हा आहे पुणे जिल्हा, 8 नंबरचा नागपूर, 9 नंबरचा नाशिक, 10 नंबरचा छत्रपती संभाजीनगर, 11 नंबरचा बुलढाणा, 12 नंबरचा जिल्हा आहे यवतमाळ, 13 नंबरचा जिल्हा आहे चंद्रपूर, 14 नंबरचा जिल्हा आहे पालघर। या सर्व जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी मिळण्याची शक्यता वर्तवल्या। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।